ग्रे जो कलर तुम्हाला दिसतोय माझ्या बाईकचा फर्स्ट कलर आहे. पुण्यामध्ये आधी कधीच बाईक आली नव्हती या कलरची. 2-2.5 वर्ष झालेली आहेत. तो म्हणतो की आता पण शोरूम कंडिशन मध्ये आहे. ते लॉंगेस्ट माझं जे झालं होतं वन डे ट्रिप, सो दॅट वॉज पंढरपूर, पुणे टू पंढरपूर अँड पंढरपूर टू पुणे. हे हाय मित्रांनो, वेलकम टू रुचित ऑन व्हील्स. तर आज आपण रिव्ह्यू करणार आहोत माझी गाडी हंटर 350. हिचा आपण ओनरशिप रिव्ह्यू करणार आहे की जेणेकरून मी माझा एक्सपिरियन्स तुमच्याशी शेअर करणार आहे. टाईमलाईनमध्ये मी स्टॅम्प्स देणार आहे की जेणेकरून तुमचा टाईम वाचेल. तर सुरू करण्याच्या आधी गाडीचा आज बर्थडे 5 ऑक्टोबर 2025ला हा शूट करतो आपण. आणि 3 वर्षापूर्वी ही गाडी मी घेतली होती दसऱ्याला. ज्यावेळेस मी ही गाडी घेतली तर त्यावेळेस बरेच फॅक्टर होते, तर ते आपण बघूयात. हंटर चूज करण्यामध्ये मला तर नवीन ट्राय करायचं होतं की नवीन कुठली बाईक आहे. तर ही नुकतीच लॉन्च झाली होती. 8 ऑगस्ट 2023ला ही लॉन्च झाली होती आणि त्याच्या आदल्या दिवशीच मी ही बुक केली होती. हा डायपर ग्रे जो कलर तुम्हाला दिसतोय माझ्या बाईकचा फर्स्ट कलर आहे. पुण्यामध्ये आधी कधीच बाईक आली नव्हती या कलरची आणि शोरूमवाल्यांनी पण माझ्या बाईक सोबतच हा कलर त्यांनी पाहिला होता. कंपॅरिझनमध्ये हंटरच्या तेव्हा बऱ्याच बाईक्स होत्या, जसं की TVS रॉनिन होती. म्हणजे तीच एक नवीन बाईक होती की त्याच्यामध्ये मी कन्सिडर करत होतो आणि गाड्या अजून मी ट्राय केल्या होत्या. माझं एक तर मेन होतं की मी रेग्युलर कम्युटिंगसाठी आणि टुरिंगसाठी बाईक बघत होतो, तर त्याच्यासाठी मला ही परफेक्ट वाटली. टेस्ट ड्राईव्ह घेण्याच्या आधीच मी ही बुक केली होती आणि ज्यावेळेस लॉन्च झाल्यानंतर शोरूमला आली त्यावेळेस मी हिचा टेस्ट ड्राईव्ह घेतला होता. सगळ्यात पहिले तर मी माझा शोरूम एक्सपिरियन्स पण तुमच्याशी शेअर करतो. ज्यावेळेस मी बुक केली होती त्यावेळेस मला एकदम रॉयल ट्रीटमेंट मिळाली होती. पण बुकिंग झाल्यानंतर ज्यावेळेस मी डिलिव्हरीसाठी थांबलो होतो त्यावेळेस जवळपास मला 2 महिने लागले होते बाईक मिळण्यासाठी. 7 ऑगस्टला मी बुक केली होती आणि 5 ऑक्टोबरला मला त्याची डिलिव्हरी मिळाली होती. अँड ॲट द टाइम ऑफ डिलिव्हरी माझं RTO पासिंग पण झालं नव्हतं. सो दॅट इज वन थिंग की सर्व्हिस मला थोडीशी डाऊन वाटली. बट आफ्टर दॅट ज्यावेळेस मी सर्व्हिसला गेलो तर त्यावेळेस सर्व्हिस मला चांगली मिळाली. एव्हरीथिंग वॉज फिट अँड फाईन, व्यवस्थित सगळं मिळालं. एक सीन पण झाला होता होळीमध्ये. माझ्या गाडीला म्हणजे हा पूर्ण पोर्शन आहे ना पूर्ण कलरनी भरलेला होता. जवळपास लाईट ब्लू कलरचा कलर पूर्ण आला होता. तर मी इथे फोटो टाकतोच तेव्हा तुम्ही बघू शकता. तर तो कलर अराउंड 95% शोरूमवाल्यांनी क्लीन करून दिला होता. मला थोडासा वेळ लागला होता ते काढण्यासाठी, पण एकदम क्लीन करून दिली होती. आणि त्याच्यात मी सिरेमिक कोटिंग पण केलं. ती एक चांगली गोष्ट मला भेटली होती. तर आता आपण काय करूयात की गाडीची ओव्हरऑल कंडिशन आता कशी आहे आणि मी किती गाडी चालवली तर त्याच्याबद्दल मी माझा ओव्हरऑल एक्सपिरियन्स तुमच्याशी शेअर करतो. तर इथे जवळ तुम्ही आले की माझा तुम्ही ओडो चेक करू शकता. हा ओडो जर तुम्ही बघितला तर जवळपास 17,000 माझा रनिंग झालेला आहे. आणि ह्या रनिंगमध्ये जर आपण बघितलं तर एक मेजर फॅक्टर होता, दर 6 महिन्याला मी पिरियडिक मेंटेनन्स त्याचं एकदम सुरळीत करत असतो आणि त्याच्यामुळे माझी बाईक अजूनही व्यवस्थित आहे. एखादा नवीन रायडर जेव्हा माझ्या बाईकवर बसतो तर त्यावेळेस त्याला असं वाटतच नाही की बाईकला 2-2.5 वर्ष झालेली आहेत. तो म्हणतो की आत्ता पण शोरूम कंडिशनमध्ये आहे. ज्यावेळेस तुम्ही बाईक घेताना तर त्यावेळेस ती वेल मेंटेन ठेवली तर ती व्यवस्थित राहू शकते. मग मेंटेनन्सवरच जर आपण आलेलो आहे तर मेंटेनन्सचा पण आपण थोडासा विचार करूया. 6 महिनेला ह्याला पिरियडिक मेंटेनन्स लागतो. त्याचा खर्च साधारण 2,500 ते 3,000 रुपये येतो. एखादा मायनर पार्ट वगैरे चेंज, मेजर पार्ट जे चेंज होतात तर ते ब्रेक पॅड आहेत पुढचे मागचे हे होतं, तर त्या गोष्टी होतात. ऑइल चेंजेस होतात. चेन ल्यूब पण हा एक महत्त्वाचा पार्ट आहे. जर तुम्ही पिरियडिकली एक 250-300 किलोमीटरला तुम्ही केलं तर वेल एंड गुड, म्हणजे ते रेकमेंडेड आहे. बट मी एक 400 ते 450 किलोमीटर करतो, सो दॅट इज ऑल्सो ओके. बट लुब्रिकेशन करणं फार मोठं इम्पॉर्टंट आहे. हंटरची जी चेन आहे तर ही एक्सपोज्ड आहे, त्यामुळे ती रस्ट होऊ शकते, घाण साचू शकते. याच्यासाठी आपल्याला ती पिरियडिकली मेंटेन म्हणजे ल्यूब करणं फार महत्त्वाचं आहे. एक माझा सीन तुम्हाला मला शेअर करायचा आहे, जो टायरचा माझा झाला होता. हा फ्रंट टायर जो दिसतोय ना माझा, हा सेकंड टायर माझा आहे. एकदा असं झालं होतं की टायरला बंप आला होता आणि ज्यावेळेस मी वॉरंटीसाठी गेलतो तर त्यावेळेस वॉरंटी त्याची कव्हर होत नाही, कारण की टायर इज अ वॅरंट टायर पार्ट अँड इट डझंट कम अंडर वॉरंटी. सो तो एक फॅक्टर मला सांगावं वाटतंय की तो जो माझा फ्रंट टायर आहे तो मी चेंज केलेला आहे. रिअर टायर माझा जुना आहे तोच आहे आणि अजून तो कमीत कमी 5,000 ते 7,000 किलोमीटर जाईल असा आहे. फ्रंट टायर जर आपण हिचा बघितला तर हा 110 सेक्शनचा आहे. तर आता मी चेंज केला. इनिशियली जेव्हा तो आला होता तर तो C8चा आला होता.
पण मी नंतर चेंज करून मार्केटमध्ये रिसर्च केला तर MRFचा ॲज कम्पेअर टू C8 मला तो चांगला वाटला, तर मी तो बघितला होता. आणि ज्यावेळेस आपण रिअर सेक्शनला येतो तर रिअर सेक्शनचा जो टायर आहे तर तो 140 सेक्शनचा आहे आणि दोन्ही पण 17 इंचेस अलॉय तुम्हाला मिळतात. आपला जो मॉडेल बघितला तर हा मेट्रो आहे, तर मेट्रोमध्ये अलॉय व्हील्स मिळतात आणि बेस मॉडेल जर आपण बघितलं तर त्याच्यामध्ये स्पोक व्हील्स त्याच्यामध्ये मिळतात. आणि आता आपण बघूयात की सीटिंग पोस्चरचं. ही जी सीट मी घेतली होती तर ही स्टँडर्ड सीट आहे, ह्याच्यात मी कुठल्याही प्रकारचं काही छेडछाड केली नाही आहे. पण ह्याच्यामध्ये वाईल बाईंग तुम्ही इथे टुरिंग सीट पण घेऊ शकता. टुरिंग सीट इज अ गुड ऑप्शन राईट. जर तुम्ही लॉंग टूर करत असाल तर इथे तुम्ही येऊ शकता. पण जर तुम्ही इथे बघायचं असेल तर म्हणजे हे सीट कम्फर्ट इथे बघायचं असेल तर थोडंसं हार्ड साईडला आहे, म्हणजे हार्ड आहेत. जर तुम्ही 50-60 किलोमीटर किंवा 100 किलोमीटर्स तुम्ही करताय पण तेव्हा काही प्रॉब्लेम येणार नाही. पण ज्यावेळेस तुम्ही 100+ किलोमीटर करता त्यावेळेस तो थोडासा प्रॉब्लेमॅटिकचा सीन म्हणजे ठरू शकतो. माझा विचार आहे की थोडंसं सीट कम्फर्ट चेंज करायचं. अजून एक पार्ट जर आपण बघितलं ना तर पिलियन सीट, ह्याची विड्थ बघितली ना खूप छोटी आहे ॲज कम्पेअर्ड टू ते. जर तुमचा पिलियन थिन असेल तर इट्स फाईन, बट हे थोडंसं जर वाईड असलं असतं ना तर त्याला कम्फर्ट अजून थोडासा मोठा मिळाला असता. आणि मेन थिंग जो माझ्या ॲक्सेसरीजमधला पार्ट आहे तर ते म्हणजे हा बॅक रेस्ट. सो बॅक रेस्ट गिव्स कॉन्फिडन्स टू पिलियन फॉर सिटिंग. मग तो कम्फर्टेबली त्याला फक्त धरून बसावं लागत नाही, तो एकदम कम्फर्टेबली विदाऊट होल्डिंग एनिथिंग ते राहू शकतो. तर हे एक चांगली गोष्ट मला आहे. आणि ॲक्सेसरीजचं जर बघायचं झालं तर मी काय ॲक्सेसरीज ॲड केल्यात ते आपण बघूयात. सो स्टॉक बाईकमध्ये त्या गोष्टी येत नाही. फर्स्ट आहे हे विंडस्क्रीन राईट. तर ह्याचा विंडस्क्रीनचा तसा यूज विंडचा काहीच नाही आहे, त्याचं हे फक्त शो पर्पजसाठी आपण म्हणूयात की ते एक लुक वेगळा देतं हंटरला, तर त्यासाठी मी ते ॲड केलं होतं. नंतर आपण जर इथे खाली बघितलं तर हा संप गार्ड आहे राईट. सो हा संप गार्ड मी तो ॲड केला होता. इनिशियली जेव्हा मी घेतला तर त्यावेळेस तो फक्त सिल्वर कलरमध्ये येत होता, त्याच्यामध्ये कलर ऑप्शन नाही, पण सध्या तो ब्लॅक कलरमध्ये पण येतो. नंतर हे इंजिन गार्ड आहे माझं, तर हे फक्त एवढंच इंजिन गार्ड आहे. ह्याच्यामध्ये 2 व्हेरियंट येतात, एक तर ते नॉर्मल क्लासिकला वगैरे येतं तसं हे मोठं पण येतं, पण हे छोटं आहे. मला हे कॉम्पॅक्ट वाटलं बिकॉज ज्यावेळेस तुम्ही मोठं इंजिन गार्ड लावता तर त्यावेळेस जो इम्पॅक्ट आहे ना सगळ्यात पहिला तुमचा ह्या हँडललाच होत असतो. त्यामुळे इंजिन गार्ड इज फॉर सपोर्टिंग इंजिन ओनली. सो मला हे वाटलं की हे कम्फर्टेबल आहे आणि हे इंजिन माझं प्रोटेक्ट करते, म्हणून मी ते मोठं न लावता हे छोटं लावलं होतं. कारण की ज्यावेळेस गाडी पडेल ॲक्सिडेंटमध्ये म्हणा किंवा स्टेबल कंडिशनला त्यावेळेस त्याचा इम्पॅक्ट पहिला हँडलवरच येणार आहे. तर ती एक गोष्ट म्हणून मी तो कॉम्पॅक्टवाला लावला होता. नंतर माझी ही ॲक्सेसरीज आहे बॅक रेस्ट. बाकी हे सगळं स्टँडर्डच आलं होतं आणि ॲक्सेसरीज थोड्या रॉयल एनफिल्डच्या महाग आहेत, त्यामुळे हे 3च गोष्टी मला जवळपास 12-1 हजाराच्या मला पडल्या होत्या. अजून एक जर बघितलं ना तर हा संप गार्ड इथं लावल्यामुळं ना थोडासा ग्राउंड क्लिअरन्सला पण थोडासा इफेक्ट पडलेला आहे, त्यामुळे ती पण एक काळजी घेण्यासारखी आहे. कारण की ज्यावेळेस मी थोड्याशा बंप कंडिशनमधनं वगैरे जातो तर त्यावेळेस हा टेकतो. जर स्पीड थोडासा जरी जास्त असला तरी हे घासू शकतं, पण इट हेल्प्स राईट. इंजिनचं संप असतं खाली आणि तुमचं इंजिन सेफ राहतं, त्याच्यामध्ये काही प्रॉब्लेम येत नाही, तर त्याच्यासाठी हे बेस्ट आहे म्हणून मी हे लावलं आहे. सो दॅट इज वन. क्लिअरन्स तुम्हाला थोडंसं कॉम्प्रोमाइज करावं लागतं. अजून एक गोष्ट मला तुम्हाला शेअर करायची, माझी गाडी आहे ना स्टेडी कंडिशनमध्ये असताना 2दा पडली होती. म्हणजे एकदा माझा मित्र बसला होता आणि त्याचा बॅलन्स गेला, त्यामुळे इथून हा माझा लिव्हर आहे ना हा मी 2 टाइम्स चेंज केलेला आहे, तर तो एक गोष्ट आहे. आणि इथे जवळ आलात ना तुम्ही मला एक तुम्हाला गोष्ट दाखवायची आहे की ती बरेच कमी लोकांना माहिती असते. इथे जर तुम्ही बघितलं तर हा लिव्हर तुम्हाला दिसतोय, तर इथे नॉच दिलेला आहे त्याला. हा नॉच तुम्ही बघितला तर या नॉचचं रिझन काय आहे तुम्हाला माहिती का? जर माहिती असेल आधीच कमेंटमध्ये नक्की सांगा, पण मी तुम्हाला इथे शेअर करतो. फॉर एक्झाम्पल राईट, माझ्याशी हा इन्सिडेंट झालेला आहे आणि मी हे एक्सपिरियन्स केलं आहे म्हणून हे तुम्हाला मी सांगू शकतो की हा नॉच कशासाठी. फॉर एक्झाम्पल माझी गाडी पडली आणि हा कसं आहे, हे ब्रिटल मटेरियलने बनलेलं असतं. ज्यावेळेस थोडासा जरी हार्ड इम्पॅक्ट होतं हे डायरेक्ट तुटतं. मग हे तुटताना हे इथूनच तुटावं याच्यासाठी इथे नॉचेस दिलेला आहे, म्हणजे जेणेकरून ज्यावेळेस हा जो लिव्हर आहे इथून तुटतो तर हा पोर्शन तुटून जातो, पण तरी देखील मी माझा लिव्हर ऑपरेटिंग कंडिशनमध्ये राहावं, मी एवढ्या रिजनमध्ये पण ते वापरू शकतो, म्हणून हे नॉच इथे दिलेलं आहे. तर ही गोष्ट आपण रॉयल एनफिल्डने खूप छान दिलेली आहे, हे मला खूप आवडलं. म्हणजे ते माझं क्लच 2दा तुटून झालेला आहे, तो मी बदलला आहे, ती गोष्ट म्हणून मी तुम्हाला ती सांगू शकतो. तर आत्ता तुम्ही बघितले माझे एक्सपिरियन्स आणि गाडीचे स्पेसिफिकेशन. तर चला बघूयात की रोडवर गाडी कशी वाटते आणि स्टार्ट करू.
तर ह्याची गोष्ट जर करायची म्हटली ना तर हायवेसाठी एकदम परफेक्ट आहे, सिटीसाठी परफेक्ट आहे. परत थोडंसं ऑफ रोडिंग करू शकता, बट लिटिल बिट राईट. ग्राउंड क्लिअरन्स थोडा कमी आहे, त्यामुळं ऑफ रोडला जो ग्राउंड क्लिअरन्स लागतो तो इथे नाही. सो दॅट्स वन थिंग दॅट नीड्स टू बी कन्सिडर्ड. पण जर ग्राउंड क्लिअरन्स थोडा असता तर हे झालं असतं. पण आपल्याला वाटू शकतं की ग्राउंड क्लिअरन्स कमी आहे तर त्यामुळे खूप वेळा गाडी घासेल. पण नो, रॉयल एनफिल्डनी अशी त्याची ॲडजस्टमेंट केलेली आहे की सस्पेन्शन आहेत ना थोडे स्टिफ ठेवलेले आहेत, म्हणजे जेणेकरून जो ग्राउंड क्लिअरन्स आहे तर त्याच्याने बऱ्यापैकी काम होऊन जाईल. तर ते एक गोष्ट आहे. एखादा स्पीड ब्रेकर आहे तर त्याच्यावर तुमची स्पीड थोडं जरी जास्त असेल तरी ती घासू शकता. आणि त्यात मी जसं तुम्हाला दाखवलं, मी संप गार्ड लावलं आहे, तर त्यामुळे ते थोडंसं क्लिअरन्स अजून थोडा कमी झाला आहे. त्यामुळे ती काळजी घ्यावीच लागते आपल्याला, राईट. बाकी स्टेबिलिटी वगैरे सगळं व्यवस्थित आहे. 120 वगैरेपर्यंत मी नेली येईल. बट ह्याचा जो स्वीट स्पॉट आहे तो 70 to 80 आपण म्हणू शकतो. 90 पण करू शकता तुम्ही. उन्हाळ्यामध्ये एक प्रॉब्लेम मला जाणवतो तो म्हणजे हिटिंगचा. तर हिटिंग हा प्रॉब्लेम रॉयल एनफिल्डचा आहेच, बिकॉज एअर कूल्ड इंजिन्स आहेत आणि एवढे पॉवरफुल असल्यामुळे हीट जनरेशन पण तेवढंच जास्त असणार आहे. तर ही एक गोष्ट आपण थोडी लक्षात ठेवली पाहिजे. अजून एक मेन वाटतं मला, हे जे काय डिफॉल्ट स्टॉक मिरर्स आहेत ना त्याचे, तर हे व्हायब्रेशन खूप देतात. थोडंसं मागं जातो म्हणजे जेणेकरून तुम्हाला मिरर दिसतील. आता मी जसं पुल करतो तर इथे जर तुम्ही बघितलं तर हा जो काही व्ह्यू दिसतोय ना मला मिररमधला, तर तो म्हणजे असा व्हायब्रेटिंगच दिसतो. त्यामुळं मला व्हिज्युअलला थोडासा म्हणजे प्रॉब्लेम येतो कधी कधी ज्यावेळेस ओव्हरटेक करतो. तर ओव्हरटेक करत असताना आपला स्पीड थोडासा जास्त असतो आणि व्हायब्रेशन थोडंसं इंजिन हायर RPMला जातं, त्यामुळे व्हायब्रेशन अजून थोडेसे येतात त्याला. ती एक गोष्ट पण आपण कन्सिडर केली पाहिजे. हे स्टॉक मिरर्सच आहेत. चेंज करायचा विचार होता, पण रॉयल एनफिल्डचे मिरर जर आपण बघितले तर जवळपास 3,500 का 6,000ला ते आहेत. बार एंड मिरर्स पण येतात आणि हे मशीनवाले पण येतात. सो मशीनवाले मी शोरूम मला विचारलं होतं, सो ते म्हणत होते की येस त्याला व्हायब्रेशन्स नाही येणार हायर स्पीडला, बट आय एम नॉट शुअर. मी टेस्ट नाही केलेत ते. सो दॅट इज वन थिंग. बट ते खूप जरा एक्सपेन्सिव्ह वाटले मला. बट या प्लॅन आहे टू अपग्रेड दिस मिरर्स. सो दॅट्स वन थिंग वॉट आय फाउंड इज, म्हणजे ते थोडंसं आपण अपडेट केलं पाहिजे. दॅट इज वन. पिलियनचं जसं सांगितलं, पिलियन कम्फर्ट आहे, बट थोडीशी सीट वाईड असती तर करू शकतो. बट या नो डाऊट सीट चेंज करू शकतो आपण, त्याला काय प्रॉब्लेम नाही. बाकी कॉर्नरिंगसाठी वगैरे पण व्यवस्थित आहे गाडी, काहीच प्रॉब्लेम नाही. मायलेज टेस्ट पण आपण एक करणार आहे, तर त्याचा पण व्हिडिओ पुढे येईलच की मायलेज किती आहे काय नाही. सिटीजमध्ये मिळतो, चांगला नाही मिळत एवढा. ज्यावेळेस मी मुंबईमध्ये कम्यूट करत असतो हेवी ट्रॅफिकमध्ये, सो इट गोज डाऊन टू 23-24. हा पण मला मायलेज हिने दिलेला आहे. आणि हायवेजवर मी क्रूज करताना हिने मला 41-42 पण दिलेला आहे. सो डिपेंडिंग अपॉन टू द रोड कंडिशन्स, ड्रायव्हिंग कंडिशन्स, ह्याचा मायलेज हा चेंज होतो, राईट. बट लाँग ट्रिपसाठी इट इज कम्फर्टेबल बेटर, राईट. पण त्याच्यासाठी तुम्हाला थोडेसे जे काही चेंजेस आहेत त्या गरजेच्या आहेत, ज्या मी पण प्लॅन करतो आहे काही महिन्यांमध्येच करण्याचा, बिकॉज आय एम ऑल्सो प्लॅनिंग टू स्टार्ट व्लॉगिंग, राईट. सो लेट्स सी हाऊ इट गोज. आणि तुमचा सपोर्ट असाच मिळत राहिला तर लवकरात लवकर आपण ट्रिप्स करू की जेणेकरून तुम्हाला पण आमच्यासोबत फिरायला भेटेल. तर हा होता राईड रिव्ह्यू हंटर 350चा, राईट. तर ह्याच्यामध्ये आपण ही केली होती. तर ह्याच्यामध्ये लॉंगेस्ट माझं जे झालं होतं 1 डे ट्रिप, सो दॅट वॉज पंढरपूर, पुणे टू पंढरपूर अँड पंढरपूर टू पुणे. सो इट वॉज 450 प्लस किलोमीटर्स अँड दॅट वॉज डन आफ्टर बाईंग माय बाईक ओनली. म्हणजे ज्यावेळेस मी गाडी घेतली होती ऑक्टोबर 22मध्ये, सो त्याच्यानंतर लगेचच मी ट्रिप झाली होती. म्हणजे ती ट्रिप झाल्यानंतर फर्स्ट सर्व्हिस माझी झाली होती. तर ही एक गोष्ट मी केली होती. तर ह्याचा टॉप आहे 460 किलोमीटर्स इन अ डे. सो दॅट्स माय टॉप. तुमचा टॉप काय आहे 1 डे ऑन युअर बाईक? सो तुमची बाईक आणि किती किलोमीटर्स कवर केले हा रेकॉर्ड तुम्ही मला कमेंटमध्ये नक्की सांगा. तर अशाच डिटेल्ड रिव्ह्यूसाठी रुचित ऑन व्हीलला लाईक, शेअर, सबस्क्राईब आणि फॉलो करायला विसरू नका. आणि आपल्या सगळ्या मित्रांना शेअर करायला तर अजिबात विसरू नका. या व्हिडिओला एक लाईक द्या आणि भेटूयात पुढच्या व्हिडिओमध्ये. तोपर्यंत बाय बाय, टेक केअर, राईड सेफ, वेअर हेल्मेट्स अँड सी यू इन द नेक्स्ट व्हिडिओ. बाय बाय.